वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 2 हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे हिस्टोरिओग्राफी इन द एन्शियंट पिरियड. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हिस्टोरिओग्राफी इन द मिडिएवल पिरियड. ठीक आहे, मिडिएवल म्हणजे काय? मिडिएवल म्हणजे मध्ययुग. ठीक आहे, मधला पिरियड. तुम्हाला माहिती आहे हिस्ट्रीचे 3 कालखंड पडतात. पहिला एन्शियंट टाइम्स, दुसरा मिडिएवल टाइम्स आणि तिसरा मॉडर्न टाइम्स. ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, त्यामध्ये मिडिएवल टाइम्समध्ये मध्ययुगामध्ये हिस्ट्री कशी लिहिली गेली, हिस्टोरिओग्राफी म्हणजे काय, इतिहासाचं लेखन. मग कशी लिहिली गेली हे आपण आता बघणार त्यामध्ये आहोत. ठीक आहे, चला बघा, तुमच्यासमोर पुस्तक असेल, नोटबुक असेल, हे टेक्स्टबुक असेल असं मी धरून चालतोय. ठीक आहे, तुमच्याकडं टेक्स्टबुक असलं पाहिजे, तुमच्याकडं पेन किंवा पेन्सिल तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. चला वाचतोय मी आता. द स्टाईल ऑफ रायटिंग, द स्टाईल ऑफ रायटिंग राजतरंगिणी, द हिस्ट्री ऑफ काश्मीर बाय कल्हणा म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये नावाच्या मागं ए लावतात. कृष्णा, अर्जुना, भीमा, नाही का, माहिती आहे ना तुम्हाला ही गोष्ट. तसं कल्हण जे असतं त्याला कल्हणा लावलं जातं. ठीक आहे, आपल्याबद्दल जेव्हा हिस्ट्री लिहिली जाईल तेव्हा माझं नाव सुहासा असं लिहिलं जाईल. सुहासा. तुमचं नाव काय लिहिलं जाईल सांगा बरं कमेंट. बरं ठीक आहे, असो. कल्हणा इन द 12th century CE, 12th century 12वं शतक कॉमन एराचं, त्यामध्ये त्यांनी काश्मीरचा इतिहास त्यामध्ये लिहिलेला आहे. इज क्वाईट क्लोज टू द कन्सेप्ट ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. त्यांनी त्यावेळी ते लिहिलं आहे. ठीक आहे, कल्हणा हिमसेल्फ सेज दॅट ही रोट दिस टेक्स्ट आफ्टर क्रिटिकली एक्झामिनिंग various sources like inscriptions, coins, remains of ancient monument, dynastic records and local tradition. आता हा जो कल्हण आहे का नाही, कल्हण हा माणूस भारी माणूस आहे बरं का. हा स्वतः काय म्हणतोय की कल्हणा हिमसेल्फ सेज दॅट ही रोट धिस टेक्स्ट, म्हणजे तो असं म्हणतोय की त्यानं हे सगळं लिहिलं. हे काय बघून लिहिलं? आफ्टर क्रिटिकली एक्झामिनिंग. तुम्हाला नोटेबल स्कॉलर्स आठवतात का? नोटेबल स्कॉलर्स. त्या नोटेबल स्कॉलर्समध्ये एक नोटेबल स्कॉलर असे होते की ज्यांनी असा आग्रह धरला की तुम्ही क्रिटिकली एक्झामिन करा. आठवत आहे का? सांगा बरं त्यांचं नाव काय. बघू बरं कोण ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत ऑनलाईन. दाखवा बरं चला कमेंट्समध्ये त्याचं नाव, त्या नोटेबल स्कॉलर्सचं नाव लिहायचं जो म्हटलाय की क्रिटिकली एक्झामिन केल्याशिवाय, व्यवस्थित परीक्षण केल्याशिवाय हिस्ट्री लिहायची नाही. ही गोष्ट कोण म्हणतोय? कल्हण म्हणतोय की त्यांनी ते सगळं व्यवस्थित बघितलं. काय? इन्स्क्रिप्शन, कॉइन्स, रिमेन्स म्हणजे काय, जे काय तुकडे ताकडे काय राहिलेले असतील ते सगळे त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट्स, डायनास्टिक रेकॉर्ड्स आणि लोकल ट्रॅडिशन, ह्या सगळ्याचा त्यानं अभ्यास केला. आणि मग त्याच्यानंतर त्यानं राजतरंगिणी लिहिलं असं ते म्हणतायत, कल्हण म्हणतायत. किती मोठी गोष्ट आहे बघा. चला नेक्स्ट पॅरेग्राफ काय बघा. हां बघा बरं का. in the medieval India, the historians in the courts of Muslim rulers were influenced by Arabic and Persian historiography. आता हे जे मेडिएवल इंडियामध्ये मुघलांचं राज्य होतं का नाही, मुघल लोकांचं राज्य होतं आणि त्याच्यामध्ये तिथं त्यांच्या राजदरबारामध्ये जे कोणी हिस्टोरिओग्राफर होत, म्हणजे काय म्हणतात, इतिहास लेखन करणारे जे लोक होते, हिस्टोरियन होते. ठीक आहे, मग त्यांच्यावर प्रभाव कोणता होता? अरेबिक आणि पर्शियन हिस्टोरिओग्राफर्सचा प्रभाव त्यांच्यावर होता. बरोबर आहे ना. हे जे मुघल होते हे जातीनं कोण होते? मुस्लिम होते. बरोबर आहे का? मग मुस्लिम हे कुठून आलेले होते? सौदी अरेबियाहून. मग त्यांच्यामध्ये अरेबिक आणि पर्शियन लँग्वेज असणारच ना बाय डिफॉल्ट. वो तो ऑब्वियसली सी बात हो गई, राईट. मग ते त्यांच्यावर तो त्या गोष्टीचा प्रभाव असणारच. अमंग देम जियाउद्दीन बरानी किंवा बर्नी, आता काय त्याचं जे काय नाव असेल ते, जियाउद्दीन, त्यांच्यापैकी जो जियाउद्दीन बर्नी होता, होल्ड्स अन इम्पॉर्टंट प्लेस, त्याची जागा फार मोठी आहे बरं का. इन तारीख
ए फिरोज शाही. आता हे आता ठीक आहे, आता त्यांची लँग्वेज आहे, त्यांच्या लँग्वेजमधले ते शब्द आहे, ठीक आहे, थोडंसं वाटेल अवघड पण असू द्या, आपल्याला त्याचा सन्मान केला पाहिजे, ठीक आहे. अ बुक रिटन बाय हिम, हे जे काही बुक त्यानं लिहिलं, कुणी लिहिलं? जियाउद्दीन बरानी. हां, रिटन बाय हिम. ही हॅज स्टेटेड द पर्पज ऑफ हिस्टोरिओग्राफी. त्याच्यात म्हणजे त्यांनी लिहिलं की त्यानं हे सगळं का केलं. अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या मते द हिस्टोरियन्स ड्युटी इज नॉट लिमिटेड ओनली टू द रेकॉर्डिंग ऑफ रूलर्स वेलर अँड पॉलिसीज ऑफ वेलफेअर. आता ही, अरे यार, हा जो माणूस आहे ना, हा भारी माणूस आहे बरं का. ये बंदा सही बंदा आहे, ठीक आहे. ह्याने खूप मोठी गोष्ट बोलला. तो काय बोलला माहिती आहे का? तो बोलला की अकॉर्डिंग टू हिम द हिस्टोरियन्स ड्युटी नॉट लिमिट, म्हणजे हिस्टोरियन जो आहे, जो इतिहास लेखन करणारा आहे, त्यानं फक्त राजाचं उदोच नाही करायचा किंवा राजाचा पराक्रमच नाही लिहायचा किंवा काय म्हणतात त्याला वेलफेअर, म्हणजे राजांनी लोकांसाठी जी चांगली कामं केली एवढंच फक्त हिस्टोरियननी लिहायचं का? नाही. मोस्ट ऑफ द हिस्टोरियननी तेच केलं. राजा कसा चांगला होता, राजाची चांगली बाजू फक्त त्यांनी दाखवली, पण राजाची वाईट बाजू किंवा राजाच्या चुका, राजाचं अपयश ते कोणी दाखवलं का? अरे ते तर कोणीच नाही दाखवलं. बघा बरं का, तुम्हाला कळतोय का मुद्दा? बघा बरं का. वेलफेअर, बट ही शुड ऑल्सो राईट अबाउट द रूलर्स फेलिंग अँड इनकरेक्ट पॉलिसीज. हाँ, ये बहुत बड़ी बात कही उन्होंने. बघा बरं का, की राजाचं फक्त शौर्यच दाखवायचं किंवा राजा कुठं कुठं जिंकला एवढंच दाखवायचं नाही, राजा कुठं कुठं हरला ते पण लिहा ना तुम्ही. प्रॉब्लेम काय? हां, कसं आहे माहिती का, जे चांगल्या गोष्टी आहेत ना त्या तर कुणी पण लिहितं रे. आपल्या ज्या चुका झाल्या त्या ॲक्सेप्ट करायला ना दम लागतो. हां, आपलं कुठं चुकलं, आपण कुठं अपयशी ठरलो, आपण कुठं फेल झालो हे सांगायला दम लागतो रे. आणि तो दम याच्यामध्ये होता जियाउद्दीन बऱ्हानीमध्ये. हां, चांगली गोष्ट आहे, आवडलं भाऊ आपल्याला. चला पुढे बघा. म्हणजे हिंमत पाहिजे ना हे लिहायची सुद्धा, बरोबर आहे ना. बरानी फर्दर सेज दॅट म्हणजे बरानींनी पुढं काय म्हटलंय, अ हिस्टोरियन शुड ऑल्सो टेक इन टू कन्सिडरेशन द इम्पॅक्ट ऑफ द टीचिंग ऑफ द वाईज. हां, जी त्या काळातली समाजातली जी काही शहाणी सुरती लोक आहेत, विचारवंत आहेत, साधू पुरुष किंवा काय साधू म्हणजे त्या काळातले जे हुशार लोक आहेत, आपण विद्वान हा शब्द महत्त्वाचा आहे, विद्वान लोक आहेत, त्यांनी जे काही सांगून गेले, त्यांनी जे काही शिकवलं लोकांना, जे रिफॉर्मर्स आहेत त्यांची जी शिकवण आहे ना त्याला पण तुम्ही कन्सिडर करा. द लर्न म्हणजे काय, अभ्यासक, त्या काळामध्ये अभ्यास करणारी जी लोक आहेत. अँड द सेंट्स ऑन द कल्चरल लाईफ. सेंट म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, हे तर हिंदुइझममध्ये झाले. इस्लाममध्ये काही संत होऊन गेले असतील, जैनिझममध्ये, बुद्धिझममध्ये जे काही संत होऊन गेले त्यांचं तुम्ही कन्सिडर करा. ऑन दी कल्चरल लाईफ ऑफ पीपल, म्हणजे लोकांच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला त्या लोकांचा, त्या काळातल्या लोकांचा, ते पण तुम्ही कन्सिडर करा. दस बरानी एक्सपांडेड द स्कोप ऑफ हिस्टोरिओग्राफी. हां, आणि मग बरानीनी किंवा हे जे आहे जियाउद्दीन यांनी जे काही हे लिहिलं त्यांनी काय केलं, हिस्ट्रीचा स्कोप वाढवला. म्हणजे हिस्ट्री म्हणजे फक्त राजा म्हणतोय तेवढंच, राजा बोले सो कायदा, एवढीच हिस्ट्री नाही आहे, बरोबर नाही का. राजाची मर्जी सांभाळायची, नुसतं हाजी करायचं, ह्याला काही हिस्ट्री म्हणत नाहीत. हिस्ट्री म्हणजे सगळंच आहे ना. म्हणजे हिस्ट्री फक्त राजाचीच हिस्ट्री असते का? जी सामान्य माणसं आहेत त्यांच्या आयुष्यात जे झालं ती पण तर हिस्ट्रीच आहे, बरोबर आहे का. ही गोष्ट जियाउद्दीन किंवा बरानी यांनी सांगितलेली आहे. चला पुढं बघा, मी थोडंसं हे घेतो. हां, चला ठीक आहे, हे इथं दिसतंय. फॉर द हिस्टोरियन्स इन द Mughal courts, praising the emperor and exhibition of loyalty became more important. आता काय झालं सांगू का,
प्रॉब्लेम मज्जा अशी झाली की हे जे मुघल होते का नाही, मुघल ह्यांच्या कोर्टमध्ये म्हणजे ह्यांच्या राजदरबारामध्ये जे हिस्टोरियन होते ना, त्यांचं म्हणजे राजाची हाजी हाजी करायची, राजाचं कौतुक करायचं, राजाची मर्जी सांभाळायची, एवढंच त्यांना येत होतं. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना म्हणजे काय होतं, मग राजाला खुश करायचं. मग राजा खुश झाला की काय करतो, सोन्याच्या मुद्रा देतो, वतन देतो, जमीन जुमला देतो, मग राजाची तारीफ करायची. कितीतरी वेळा राजाची खोटी तारीफ पण हे लोक करायचे राजाला खुश करायसाठी. असंच होतं. द कस्टम ऑफ ॲडिंग सुटेबल पोएटिक कोट्स अँड ब्युटिफुल पिक्चर्स आर ऑल्सो इंट्रोड्यूस. म्हणजे त्यांनी काय केलं, मग राजाची तारीफ करायसाठी मग त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली, काव्य लिहायला सुरुवात केलं, शेरो शायरी लिहायला सुरुवात केली, कव्वाली लिहायला सुरुवात. राजाला पण ते आवडायचं. स्वतःचं कौतुक कुणाला नाही आवडणार. हां, तुमच्या घरामध्ये पाहुणे आले आणि तुमचं कौतुक केलं की वा हा खूप छान आहे बरं का, हा खूप हुशार आहे बरं का, आपल्याला आवडतंच ना, ते कुणाला नाही आवडत. मग ते करायला त्यांनी सुरुवात तिथं केली आहे. बाबर बघा बरं का, आता हे पुढं एक मिनिट थांबा. हां बघा समोर काय दिसतंय तुम्हाला. बाबर द फाउंडर ऑफ मुघल एम्पायर रोट ॲन ऑटोबायोग्राफी. बाबर जो होता तो मुघल एम्पायर जे आहे ना त्याचा तो फाउंडर होता. ठीक आहे, त्यानं हे सगळं सुरू केलं मुघल डायनेस्टी. ठीक आहे, त्यानं एक ऑटोबायोग्राफी लिहिली, त्यानं एक आत्मचरित्र लिहिलं एनटायटल. म्हणजे त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं तुझुक ए बाबरी. ठीक आहे, हे त्यानं त्याचं आत्मचरित्र लिहिलं. इट कंटेन्स द डिस्क्रिप्शन्स ऑफ दी बॅटल फॉर्ड बाय हिम. मग त्याच्यामध्ये काय लिहिलं, तुझुक ए बाबरी मध्ये त्यानं काय लिहिलं, तुझुक ए बाबरीमध्ये त्यांनी जी काही बॅटल्स म्हणजे त्यांनी जी काही युद्ध केली ती युद्ध त्यांनी त्याच्यामध्ये लिहिली. बाबर ऑल्सो रेकॉर्डेड हिज मायन्यूट ऑब्झर्वेशन्स ऑफ व्हेरियस रिजन्स अँड सिटीज ट्रॅव्हल्ड बाय हिम. म्हणजे तो खूप फिरला. ठीक आहे, त्याच्यासाठी आता हा तो फाउंडर होता, त्याच्या आधी कुणी आलेलं नव्हतं, त्यानं पाया रचला मुघल डायनेस्टीचा. मग त्याला काही इथलं काही माहिती नव्हतं, मग तो खूप फिरला, त्यानं खूप मेहनत घेतली. त्यानं त्या काळात काय असेल, घोड्यावर फिरला असेल, हत्तीवर फिरला असेल, ते सगळं फिरला तो. आणि त्यानं रेकॉर्डिंग म्हणजे त्यानं ते लिहिलं किंवा त्यानं कुणाला तरी लिहायला लावलं असेल त्याच्या दरबारातल्या एखाद्या हिस्टोरियनला. काय लिहिलं, रिजन अँड सिटीज ट्रॅव्हल्ड बाय हिम. प्रदेश तो जो काही तिथला फिरला असेल तो, इन्क्लुडिंग द लोकल इकॉनॉमी, कस्टम्स अँड द फ्लोरा. म्हणजे त्यांनी तो सगळीकडे फिरला आणि मग इथली पद्धत कशी आहे, इथली लोकं कशी आहेत, त्यांचा धर्म कसा आहे, त्यांची भाषा कशी आहे, ते कसा व्यवहार करतात, हे सगळं त्यांनी लिहिलं. कस्टम्स म्हणजे त्यांच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, सणवार कसे आहेत त्यांचे, कुठल्या आदान प्रदान कसं करतात, बार्टर सिस्टीम्स आहे का त्यांनी कॉईन्स इंट्रोड्यूस केले, हे सगळं त्यानं लिहिलं. अजून काय लिहिलं, फ्लोरा म्हणजे त्या काळामध्ये जे काही वनस्पती आणि फुलं वगैरे हे सगळी होती, फ्लोरा फॉना, हे सगळं त्यांनी, व्हेजिटेशन काय होतं हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. अबुल फजल्स अकबरनामा बघा बरं का खाली, अबुल फजल नावाचा जो माणूस होता त्यानं काय लिहिलं, अकबरनामा. अकबर म्हणजे काय, जो अकबर बादशाह होता त्याचं लिहिलं. इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ क्रिटिकल हिस्टोरिओग्राफी. हिज मेथड ऑफ कलेक्टिंग ऑथेंटिक हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स अँड देअर बघा बरं काय लिहिलंय, and their scrutiny is looked upon as devoid of bias and hence realistic. हां म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, अकबरनामामध्ये अबुल फजलनी जे लिहिलेलं आहे ते बायस नाही आहे. म्हणजे नाही का, त्याच्या पूर्वग्रह काही नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्याबद्दल जर आपल्याला राग असेल तर त्याच्याबद्दल आपण चांगलं लिहू शकतो का रे, नाही लिहू शकत. मी तर नाही लिहू शकत आणि जास्तीत जास्त लोक नाही लिहू शकत. पण अबुल फजलनी काय केलेलं आहे, हे पूर्वग्रह रहित त्यानं ते लिहिलेलं तिथं आहे. आणि हेन्स रिअलिस्टिक. आणि त्यानं काय केलेलं आहे, हे खूप रिअलिस्टिक त्यानं लिहिलं. म्हणजे वास्तववादित त्यानं चित्र तिथं लिहिलेलं आहे. पुढं बघा बरं का, आता हे खूप इथं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, काय दिसतंय रे तुम्हाला, बखर. आता तुम्ही जायचं आहे एक्सरसाइजमध्ये. बघा क्वेश्चन नंबर 2चा 2 काय दिसतोय बघा बरं. क्वेश्चन नंबर 2चा 2, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन.
हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येऊ शकतो. बखर इज अन इम्पॉर्टंट टाईप ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे आपल्याला येऊ शकतं. बरं, एक काम करूयात का, ह्याच्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ बनवू का मी? चला, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. बखरसाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू. ठीक आहे, चलो आत्ता पुरतं टाटा आणि बाय बाय.